नमस्कार. मी केशव सुभाषचंद्र परांजपे, काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट. आज अजून काहीतरी नवीन घेऊन आलोय. काय होतं बरेच वेळेला, की काही गोष्टी आपण त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने बघतो. पण हे नकारात्मक दृष्टीने बघताना सुद्धा विचार केला पाहिजे, की या नकारात्मक गोष्टीसुद्धा या परमेश्वराने, भगवंताने हे आपल्यासाठी काही विशेष कारणासाठी दिलेले आहेत. असं नाही आहे की परमेश्वराला कळलं नाही किंवा असंही नाही आहे की परमेश्वराचा वेळ जात नव्हता आणि त्याने या निर्माण केल्या. अजिबात नाही. परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट, या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी एक मूल्य आहे. म्हणण्यापेक्षा ती प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे म्हणूनच ती बनवलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत काही अशा भावना की ज्या आपण नकारात्मक म्हणतो, की ज्या भावनांवरती आपण की या नकोत, या वाईट भावना आहेत किंवा ह्या भावना उत्पन्न झाल्या तर बरेच जण स्वतःला कमी समजतात, कमीपणा त्यांना वाटतो. तर या 3 भावनांबद्दल आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत की या कशा उपयुक्त आहेत. तर पहिलं आहे राग, दुसरं आहे भीती आणि तिसरं आहे दुःख. तर राग, भीती आणि दुःख या 3 गोष्टींचं याची उपयुक्तता काय हे आपण बघणार आहोत. तर पहिली आपण भावना घेऊया, उदाहरणार्थ राग. आता राग याच्याकडे आपण नकारात्मकतेने बघतो, पण राग जर का आपल्याला आला नसता तर विचार करा की आपलं संरक्षण आपण कसं करू शकलो असतो. राग नैसर्गिक देणगी आहे असं मी तरी म्हणेन. अर्थात त्याचा उपयोग कसा करायचा, किती एक्सटेंटपर्यंत हे आपल्या हातात पाहिजे. पण राग ही भावना सुद्धा उपयुक्तच आहे. अर्थातच समोरच्या एखाद्या माणसाने जर का तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला काही अपशब्द बोलला, काहीतरी वाईट साईट बोलला आणि तुम्हाला रागच आला नाही, तो आणि काहीतरी वाईट साईट बोलेल. मग तरीही तुम्हाला राग आला नाही, तो काहीतरी वाईट साईट तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत एखादी कृती करेल. मग अशा तऱ्हेने तुम्ही नाशाकडे जाल किंवा समस्या ही अशी वाढत जाईल. किंवा दुसरं एक उदाहरण आपण घेऊन बघूया, की असं समजा की तुम्हाला रस्त्यामध्ये एखादा मनुष्य उगाचच दरडावलं त्याने, आणि उगाचच दरडावल्याच्या नंतर तुम्ही जर का नाही, तुम्हाला रागच आला नाही, तुम्ही शांत बसलात, तर तो 2 पावलं पुढे येणार. नीट लक्षात घ्या, 2 पावलं पुढे येणार. तुम्ही मख्ख, तुम्हाला रागच आला नाही, तो आणि 2 पावलं पुढे येईल. तुम्हाला रागच आला नाही, तो 2 कानाखाली वाजवेल. तुम्हाला रागच आला नाही. जर तुम्हाला राग आला नाही तर तुमच्या जीविताला, तुमच्या शारीरिक आरोग्यालाही, त्याप्रमाणे तुमच्या मानसिक आरोग्याला सुद्धा ते घातक आहे. त्यामुळे राग ही जर का विदिन कंट्रोल, विदिन सम एक्सटेंट काही प्रमाणात असेल तर तो निश्चित उपयुक्त आहे. याचं कारण एखाद्या माणसाने अरे म्हटल्यानंतर जर का आपण कारे म्हटलं तर त्यावेळेला समोरच्याला सुद्धा एक प्रकारचं भीती बसते की नाही, याच्या वाट्याला जायला नको. तर त्यामुळे राग ही एक संरक्षण यंत्रणा आहे मित्रांनो. हां, पण मी पुन्हा एकदा सांगेन की राग हा एका प्रमाणात हवा, तो अति असून उपयोग नाही. नंबर 2 आहे भीती. आता समजा आज आपण बघूया की भीती जर का आपल्याला वाटली नाही किंवा भीती नाहीच आहे, काय होईल? साधी गोष्ट आहे. समोरून एखादा साप आला, असं एक गृहीत धरा, किंवा अचानकपणे समोरून एखादं जंगली श्वापद आलं आणि तुम्हाला भीतीच वाटली नाही. लक्षात घ्या हा, या ठिकाणी राग येऊन एक वेळी तुम्ही सर्पाला मारू शकाल किंवा त्याला काहीतरी, तुम्ही जर का सर्पमित्र असाल तर त्याचा काहीतरी बंदोबस्त कराल. पण तुमच्यापेक्षा मोठा ज्यावेळेला मनुष्य येतो त्यावेळेला तुम्हाला भीती वाटली पाहिजे. बरेच जण म्हणतात की हा भित्रा आहे म्हणून बरेच जण हसतात, हा किती भित्रा आहे.
आम्ही कसे वाघ होत, अजिबात नाही. अरे वाघ कशाला, वाघ सुद्धा ज्यावेळेला जंगली कुत्रे वाघावरती हल्ला करतात तेव्हा रात्र वाघ सुद्धा भिवून झाडाच्या शेंड्यावरती चढून बसतो. का? संरक्षण यंत्रणा. मग याप्रमाणे जर का भीती वाटली तर तुम्ही पळून जाल आणि तुमचं संरक्षण होईल. तर याप्रमाणे आपण राग आणि भीती ह्या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या की राग आणि भीती या कशा आवश्यक आहेत. अर्थात या दोन्ही विशिष्ट एक्सटेंटपर्यंत. राग अति झाला तरी सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा मूड डिसऑर्डर झाला, किंवा भीती अति झाली त्याचं रूपांतर मग तुम्हाला त्या भीतीचं रूपांतरच नंतर जाऊन एन्झायटीमध्ये होतं, अतिचिंतेमुळे होतं, मग समुपदेशनाची गरज भासते, मग तुमच्या मागे म्हणजे तुम्हाला काही मेडिकेशन घ्यावी लागतात आणि सगळं हे बिघडत जातं. पण संरक्षण यंत्रणा हे थोडक्यात कसं आहे की की आपले एखाद्या राष्ट्राचे सैनिक आहेत, त्यांना खुली सूट जर का दिली तर त्यांना एवढंच माहिती असतं की समोर शत्रू आला की मारायचं. मग खुली सूट देऊन चालत नाही. त्याप्रमाणे भीती आणि राग, मी सैनिकांना अपशब्द किंवा म्हणण्यापेक्षा अपमान करत नाहीये, ते आधीच सांगतो, खरंच सांगतो. पण एक उदाहरण दिलं तर याप्रमाणे ती भीती आणि तो राग जर का व्यवस्थित एक्सटेंटमध्ये असेल तर 100% त्याचा उपयोग होतो. अगदी 100% उपयोग होतो आणि तो उपयुक्त आहे म्हणूनच देवाने आपल्याला दिलेला आहे. मी तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलेन आणि ती अतिमहत्वाची गोष्ट म्हणजे दुःख. आता दुःख जर का माणसाला नसतं, काय झालं असतं? साधी गोष्ट आहे, जर का दुःख आपल्याला नसतं तर समोरचा विघातक पद्धतीने वागल्यानंतर आपल्याला जर का दुःख झालं नसतं तर आपण समोरच्याची किंवा समोरच्याला समजून घेऊ शकलो नसतो. प्रसंगी समाजामध्ये असहिष्णुता वाढली असती. दुःख ज्या वेळेला आपण विचार करतो की अरे हा मला एवढं दुःख झालं, समोरचा बोलला, मग त्यावेळेला आपण कुठेतरी विचार करतो की मी दुसऱ्याला असं बोलता कामा नये. त्याच्यामुळे दुःख सुद्धा समाजासाठी अतिशय आवश्यक आहे. मी तर म्हणेन की दुःख हे सुद्धा परमेश्वराने उगाचच दिलेलं नाही. असंही म्हणतात की दुःखामुळे चित्तशुद्धी होते, आपलं मन स्वच्छ शुद्ध होतं. दुःखामुळे कधी कधी दुःख आणि पश्चाताप हे कॉम्बिनेशन असतं. मी अजून एक म्हणेन की दुःखामुळे आपली सहनशक्ती वाढते. सहनशक्ती म्हटलंय ना, शक्तीच आहे ना ती. मग दुःखामुळे तुमची सहनशक्ती वाढते, कारण आयुष्यामध्ये पुढे जे दुःख येणार आहे त्यासाठी पूर्वतयारी होते. कारण विषय असा आहे की भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगताना कर्मण्येव अधिकारस्य मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोस्त्व कर्मणी असं सांगितलेलं आहे. हे का सांगितलेलं आहे? ते कारण हे आहे मुख्य, किंवा ह्याचा गर्भितार्थ हाच आहे की कुठल्याही प्रकारे जे दुःख आहे ते दुःख का, मी मगाशी जे म्हटलं त्या पॉईंटवर परत येऊन सांगेन की दुःख का महत्वाचं आहे. अगदी साधी आणि सरळ गोष्ट आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हे जे दुःख आहे ते पुढच्या तुमच्या इच्छेविरुद्ध घडणाऱ्या घटनांची त्यांच्या ते फेस करण्यासाठी त्याची तयारी करून घेत असतं. तर अशा प्रकारे राग, भीती आणि दुःख तिन्ही आवश्यक आहेत, उगाचच दिलेल्या नाही भगवंताने. धन्यवाद. काही आपली मतं असतील तर कमेंटमध्ये जरूर नोंदवा. मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.